नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. प्रभाग क्रमांक 2चे अपक्ष उमेदवार सुबोध पाटील यांनी आज प्रभागातील ओंकारेश्वर महादेव मंदिरात पूजा करून मोटरसायकल व रिक्षा रॅली काढली. या रॅलीत शेकडो समर्थक सहभागी झाले होते. मी सुबोध पाटील गेल्या 7-8 वर्षापासून मी समाजसेवेचं काम करत आहे व भारतीय जनता पार्टीचा मंडळ अध्यक्ष होतो. काही कारणास्तव त्यांनी मला तिकीट नाकारलं, पण या परिसरातील जनतेच्या आग्रहाखातर मी या निवडणुकीत अपक्ष म्हणून उभा राहिले व निवडणूक चिन्हही माझं रिक्षा आहे. सर्वसामान्य परिवारात जन्म घेतला मी व मी अगोदर रिक्षात चालवायचो. या ईश्वराची कृपा, या महादेवाचा आशीर्वाद की मला निवडणूक चिन्ह मिळालं. या परिसरात गेल्या 20 वर्षापासून जे माजी नगरसेवक आहेत त्यांनी या प्रभागात कुठल्याही प्रकारचा विकास केला नाही. मी फक्त विकासावर काम करणार आहे. मला काय कोणावर आता टीका टिप्पणी करायची नाही आहे. मी जनतेला सांगू इच्छितो की आपण बरेच वर्ष या माणसांना दिलेत, नगरसेवक बनवलं, पण मी तुमचा हक्काचा उमेदवार राहील. मी स्वतः तुम्हाला तुमचं काम असेल मी तुमच्या घरी येईल. माझं काही ऑफिस नाही. तुमचं काम असेल तर मी स्वतः तुम्हाला भेटायला येईल. या परिसरातील मुख्य रस्ते असतील, ओपन प्लेस असतील, पाण्याची समस्या असेल, पथदिवे असतील, या सर्व समस्या मी स्वतः तुमच्या सोडवायचा 100% प्रयत्न करेल. कारण की हा प्रभाग जो आहे इकडचा, या प्रभागाकडे लक्ष दिलं गेलेलं नाही. म्हणून जे उमेदवार उभे आहेत त्यांच्यात व माझ्यात आपण फरक बघा. हे सर्व धनाकडे उमेदवार माझ्यासमोर उभे आहेत व मी सर्वसामान्य परिसरातून व सर्वसामान्य कुटुंबातील एक कार्यकर्ता आहे. म्हणून मी जनतेला विनम्र हात जोडतो, एक विनंती करतो की आपण या निवडणुकीत मला बहुमताने विजयी करा. आपला मुलगा समजा, आपला भाऊ समजा व यावेळेस मला आपली सेवा करण्याची संधी द्या. एक नगरसेवक म्हणून नाही, पण एक सेवक म्हणून मी तुमचं काम करेल. मी या महादेवाच्या मंदिरात साक्षी ठेवून मी आपणासमोर एक विश्वासाने सांगतो की तुम्हाला नगरसेवक म्हणून मी जाणवणार नाही. मी फक्त एक सेवक म्हणून काम करेल. आज या महादेव मंदिरापासून मोटरसायकल रॅली आहे, तरी सर्वांना मी विनंती करतो की या रॅलीत सहभागी व्हा व मला बहुमताने विजय करा. जय श्रीराम. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.